कोण कोण येत आहे? दोघं कुठे जात आहात का? मला वाटतं तुमच्या दोघांमधलं भांडण आता संपलं आहे, बरोबर? भांडण? आणि आमच्यात? कोल्हा दादाला ही सगळी बकवास कुणी सांगितली? रेस मध्ये जेव्हापासून तुला कासवाने हरवलाय ना, तेव्हापासून मी त्याचा फॅन झालोय. असं होय, मला आनंद झाला. सस्या, तू ऐकलास की कोल्हा काय म्हणतोय? बघ कासव भावा, माझी एक इच्छा आहे. काय इच्छा आहे? मागच्या सारखी रेस एकदा पुन्हा झाली तर मला खूप आनंद होईल, समजलं? आता? हो, आता. तू रेस मध्ये समोर गेलास तरी कासवासोबत मी आहेच ना. जर याच्या सोबत गेलो तर एकट्यात याला चावून चावून खाऊन टाकेन. एकट्यात? एकट्यात म्हणजे एकट्यात. अरे नाही नाही, आता आम्ही तुझ्या कुठल्याच गोष्टीत फसणार नाही. कासव दादा, ही नक्की या कोल्ह्याची चाल आहे. चल आपण जाऊया. माझी चाल फसली. विचार केला होता की कासवाला खाऊया, पण काहीच झालं नाही. कासव दादा, त्या दिवशी तुझ्यासोबत शर्यत हरल्यापासून मी जंगलात तोंड दाखवायच्या लायकीचा नाही राहिलो. अच्छा, ती गोष्ट ना. ती गोष्ट फक्त जंगलातच नाही तर पूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ती गोष्ट अजूनही सुपर हिट आहे. काय? माझ्यामुळे देशातल्या सर्व सशांना तू लाज दाखवलीस? तसही तुझ्यात जो काही थोडा अहंकार होता तो आता चालला गेलाय. न माझ्यात काही गर्व आहे ना अहंकार. अरे बापरे, बघ, एक वाघ येतोय. ओ, मला वाटतं वाघाने आपल्याला पाहिलंय. आता आपण काय करायचं? आपण वाघासोबत काय करू शकतो? जे करायचं ते वाघच करेल. अरे मित्रा, ही गमतीची वेळ नाहीये. ए सस्या, आपली काळजी घे, नाहीतर वाघ तुला खाऊन टाकेल. तुला मरायचं नसेल तर इथून लगेच पळून जा. आणि तू काय करशील? माझं काय, मी तर माझ्या आतच लपून जाईल. अच्छा कासव मित्रा. आता वाचायचा एकच मार्ग आहे. आज माझं नशीब चांगलं आहे. मला शिकार करावी लागणार नाही. काय सस्या, आज तूच माझा नाश्ता आहे. हे चांगलं आहे. मी इथे तुझ्यासाठी भेट घेऊन उभा आहे आणि तू मलाच खायचं म्हणतोय. काय माझ्यासाठी भेट आणली आहेस तू? पण हा तर दगड आहे. माझ्यासाठी दगड भेट घेऊन आलायस का? हे तर काहीच नाही वाघ दादा. या दगडाखाली एक छिद्र आहे. भेट त्या खाली आहे. तू काय बोलतोयस मला कळत नाहीये. पण तुला हे मिळालं कसं? जेव्हा मी इथे आलो तेव्हा मला एक आवाज ऐकू आला. जेव्हा तू इथे बघशील तेव्हा तुला एक हरिण दिसेल. हरिण? पण दिसत नाहीये मला ते. मी एक दगड उचलून त्या छिद्रावर ठेवला, म्हणजे हरिण पळून जायला नको म्हणून. आणि तुझी वाट बघत इथे उभा राहिलो. हरिण खाऊन मला आता किती दिवस झाले. तू लवकर सरक आणि मला हरिण खाऊ दे. वाघ मित्रा, थांब, थोडा धीर ठेव. तू हा दगड पायाखाली दाबून ठेव. मी लवकर जाऊन हरिण काढायला दोरी घेऊन येतो. ठीक आहे?
पण मी तुझ्यावर विश्वास कसा ठेवू? हा ठीक आहे, पण जरा लवकर ये. मी लगेच येतो. लवकर येशील? अरे हा ससा कुठे गेला तोरी आणायला? दगड दाबून दाबून माझा पाय दुखतोय. हट दगड लेकाचा. अरे इथे तर कुठलंच छिद्र दिसत नाहीये. असं वाटतंय सस्याने मला मूर्ख बनवलं. ए सस्या, तू मला मूर्ख बनवलंस ना? मी तुला सोडणार नाही. अरे माझ्या मित्रा, सरळ व्हायला माझी मदत करू शकतोस का? अजिबात करणार नाही. तू माझी मदत केली नव्हतीस ना? जेव्हा मी संकटात होतो तेव्हा तू माझी मदत नाही केलीस, आणि मी तुला मदतही केली तरी त्यानंतर आपली मैत्री राहणार नाही. मला माफ कर माझ्या मित्रा, मला खरंच माफ कर. पुन्हा असं नाही होणार, खरंच. एकेकाळची गोष्ट आहे. एका जंगलात एक म्हातारा सिंह शिकारीच्या शोधात फिरत होता. हे काय ससा, माझा शिकार माझ्या समोरून जात आहे. हा 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 हा, याची चव तर सगळ्यांपेक्षा वेगळी असेल. हा 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 हा. वाचून पळाला तो. खूप थकवलं याने. भुकेमुळे मला आता उभं राहत नाहीये. काय करू? आणि तेव्हाच दूर एका झाडाजवळ बसलेल्या खारुताईला, जी फळं खातेय, सिंह तिला बघतो. तो गेला तर काय झालं? ही तर सापडली. याने थोडी तरी भूक शांत होईल. बाप रे, माझे दात पण आता कमजोर झालेत. खूप दुखत आहे. ही खारुताई पळण्यापूर्वी मला काहीतरी करावं लागेल. जर हिच्यासारखे 2-4 मिळाले तर थोडी भूक शांत होईल. तोवर हिच्यानेच काम चालवावं लागेल. ही इतकी छोटी आहे की दातातच अडकून जाईल. बापरे, ससा पण गेला आणि खारुताई पण गेली. वरून माझे 2 दातही पडले. बिचारा म्हातारा सिंह, जेव्हा त्याला एक पण खारुताई नाही मिळाली तेव्हा तो अजून वैतागला. या जंगलात माझ्यावर कोणीही प्रेम करत नाही. म्हातारं होणं खूप वाईट असतं. माझ्या अंगात जर ताकद असती तर मी एकाला पण सोडलं नसतं. निराश होऊन जाताना सिंहाला एक रिकामी गुफा दिसली. या गुफेत जाऊन आराम करतो. संध्याकाळपर्यंत एक तरी प्राणी या गुफेत येईलच. त्याला खाऊन माझी भूक शमवून घेईल मी. आयडिया, 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 सुपर आयडिया. काहीच वेळात तिथे अंधार पडला. ए कोल्ह्या, आता आपण उद्या भेटू, ठीक आहे? ठीक आहे, उद्या सकाळी एकदम वेळेत भेटू आपण दोघं. अरे थांब. का? काय झालं? जरा इकडे तर बघ. असं वाटतंय कुठल्या तरी भयानक प्राण्याच्या पायाचे निशाण आहेत. हा,
तू खरं बोलतोय? हे बघून तर असं वाटतंय की तुझ्या गुफेत कोणीतरी गेलाय, पण अजून बाहेर नाही आलं. कसंही करून याला बाहेर काढावं लागेल. अरे बापरे, याला बाहेर कसं काढू? माझ्याकडे एक आयडिया आहे. आता बघ ह्या कोल्ह्याची चाल. मग हा चतुर कोल्हा ताबडतोब एक युक्ती वापरायचा निर्णय घेतो. तो गुफेसमोर उभा राहतो आणि उभा राहून जोर जोरात ओरडतो, माझी प्रेमळ गुफा, कशी आहेस तू? हे ऐकून गुफेत बसलेल्या सिंहाला शंका यायला लागली. हा कोल्हा पागल आहे का? निर्जीव गुफेला हालचाल विचारतोय. गुफा, तू माझ्याशी बोलत का नाहीये? आज सकाळीच तर माझं तुझ्याशी बोलणं झालं होतं. कोल्हा पुन्हा हिच्याशी बोलतोय. आता तर असं वाटतंय की ही गुफा खरंच बोलत असावी. आता या गुफेच्या जागी मी उत्तर देईल. हो, मी ठीक आहे, आनंदी आहे. आत येऊन जा, मी तुझीच वाट बघत आहे. बसून गोष्टी करूया आपण दोघं. ऐकलंस तू? या गुफेच्या आत एक सिंह बसलेला आहे. घाबरू नकोस, माझ्यासोबत चल. आज रात्री थांबायला मी तुला एक चांगली जागा दाखवतो. अस्वल आणि कोल्हा सिंहापासून बचावले. आणि सिंहाला काही सुद्धा खायला नाही मिळालं. आंब्याला आपण आपसात वाटून घ्यायला हवं होतं. या गाढवाने आपल्याला मूर्ख बनवलं आणि आंबा स्वतः खाल्ला आणि चालला गेला, कारण आपण आपापसात भांडत बसलो. आपल्या निष्काळजीपणामुळे जे झालं ते विसरून जाऊया. मला भूक लागली आहे. मी या आंब्याच्या झाडावर चढून काही आंबे खाली पाडतो. जर का त्या गाढवाने आपल्याला धोका नसता दिला तर त्याला पण आता आंबा खायला मिळाला असता. मित्रा, गाढवाने तर आपल्याला फसवलंच आहे. आपणही त्याला धडा शिकवायचा का? एकदा तरी त्याला धडा शिकवायलाच हवा, म्हणजे तो अजून कोणाला नाही फसवणार. माझ्याकडे एक आयडिया आहे. कोणती आयडिया? ते मी आता सगळं सांगतो. गाढव दादा, तुम्ही दोघे आहात. तुम्हा दोघांनाही आंबे मिळाले आहेत. आता खुश आहात की नाही? आम्ही तर खूप खुश आहोत. तुम्हाला माहिती आहे का, हा निळा आंबा किती चविष्ट आहे. काय म्हणालात? निळा आंबा? पण हा आंबा पिवळा आहे ना? पिवळा? हा तर निळा आहे. आता काय तुम्हाला दोन रंगांमधले फरक पण नाही ओळखतात दादा? जर असं आहे तर या गवताचा रंग काय आहे? हा तर हिरवा आहे. अरे नाही, निळा. बहुतेक तुमचे डोळे खराब झाले आहेत. हे, माझे डोळे अजिबात खराब नाही आहेत. या गवताकडे तुम्ही लक्षपूर्वक पहा. तुम्हाला हे निळ्या रंगाचं नाही दिसत आहे का? आता तर हे फिक्या निळ्या रंगाचं दिसत आहे मला. हा निळा रंग फिका नसून गडद निळा रंग आहे. तुम्हाला चष्मा हवा का? चष्म्याची गरज नाहीये. तुम्ही फक्त विश्वास ठेवा की तुम्ही जे पण बघता आहात ते निळ्या रंगाचं आहे. आधी सगळं हिरवं होतं, बरोबर?
आता सगळं निळं कसं झालं? हा ते इतक्यातच आपल्याकडे सूर्यग्रहण झालं आणि त्याच्याचमुळे पानं, गवत, फळं सगळं निळ्या रंगाचं झालं. याला निसर्गाचा चमत्कार म्हणतात. अच्छा, ओह, ही तर जादूच आहे. काही हरकत नाही दादा. आता तुझ्या लक्षात तर आलं की निसर्गात किती बदल झाले आहेत. ओह, समजलं बरं मित्रांनो. मी तुमचा आभारी आहे. तुम्ही मनाने खूप खूप चांगले आहात. दादा, तुम्हाला आता 2 निळे आंबे खायचे आहेत. हा गोड आंब्याच्या झाडापासून आलेला आंबा आहे. जो एक खातो त्याला अजून खाण्याची इच्छा होत राहते. हो, म्हणूनच तर आम्ही विचारलं की तुम्हाला आंबे खायचे आहेत का. हे घ्या, खा. जर मला असे आंबे रोज मिळाले तर मला रोज रोज हे हिरवं गवत खाण्याची काही गरज उरणार नाही. हिरवं गवत नाही, निळं गवत. तुम्ही विसरू नका दादा. ज्या प्रकारे आम्ही तुम्हाला समजवलं की हे निळं गवत आहे, त्याच प्रकारे आता तुम्ही बाकीच्यांना समजवायचं. ठीक आहे, का नाही? काय? की हे निळं गवत आहे. अगदी बरोबर म्हणालात. आता मला सांगा, या गवताचा रंग काय आहे? निळा. निळा आहे, निळा आहे. गवताचा रंग निळा आहे. इतकं ठीक आहे ना मुलांना? अरे, गवत खायचा कंटाळा आला का म्हणून तू आंबा खायला आलास का रे? मी फक्त हे निळं गवत का खात राहू? तुला माहिती आहे हे निळे आंबे किती स्वादिष्ट आहेत. निळा आंबा, निळा गवत, हे काय रे गाढव भाऊ? ते पूर्ण निळं असतं का? तुला माहिती नाही मित्र अस्वल, सूर्यग्रहण झाल्यानंतर पानं, फळं आणि गवत सगळ्यांचा रंग निळा झाला. अरे नाही. मला सांग, तुला हे गवत कुठल्या रंगाचं दिसतंय मित्र अस्वल? हा, ते तर हिरवं आहे. हिरवा नाही, निळा. अरे मित्रा अस्वल, जरा या गवताकडे निरखून पहा बरं. बघतो. तुला हे गडद निळ्या रंगाचं नाही दिसत? हा, गाढव भाऊ सोबत काहीतरी गडबड झालेली दिसते. इथून आता निघणंच योग्य राहील. तुला हे निळ्या रंगाचं दिसत नाही आहे का मित्रा अस्वल? हो गाढव भाऊ, तू बरोबर आहेस. या गवताचा रंग निळाच आहे. आता मी निघतो. मला मध काढायला 2 झाडांवर सुद्धा चढायचंय. ठीक आहे, पुन्हा भेटू मित्रा अस्वल. या मूर्खासोबत बोलणं म्हणजे मूर्खच होणं आहे रे बाबा. ओह, तर अशा प्रकारे मी एका मित्राला तर समजावू शकलो. निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे. निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे. तिकडेच थांब. तू हे गाणं म्हणू म्हणू माझ्या तोंडावर माझी चेष्टा करतो. पण मी तर तुला माहिती देतो आहे, तेही गाणं गाऊन की सगळीकडे निळं गवत आहे. निळं गवत कुठे आहे? हे काय बोलतोयस तू? अरे मी खरं बोलतोय. तू स्वतः निरखून या गवताकडे बघ. सूर्यग्रहणानंतर हे पूर्ण गवत निळं झालं. हे बघ, या सुंदर निळ्या गवताकडे बघ. कुठे आहे? कुठे आहे निळं गवत? इथे तर हिरवंच गवत आहे. हिरवं नाही, निळं. मित्र गाढवा, काहीही बडबड करू नकोस. नीट बघ या गवताकडे. याचा रंग हिरवाच आहे, कळलं? हिरवं नाही, निळं, निळं, निळं. ओह, नाही 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 नाही. या मूर्खाला मी कसं समजावू की या गवताचा रंग हिरवा आहे? आता तू काहीही म्हण, पण या गवताचा रंग निळा आहे. मी अजिबात चूक सांगत नाहीये. मी तर जे खरं आहे तेच सांगतोय. चल, एक काम करूयात. आपण दोघेही सिंहराजांकडे जाऊयात आणि हे आपण त्यांनाच ठरवू देऊ की या गवताचा रंग हिरवा आहे की निळा आहे. या गवताचा रंग निळा आहे, निळा आहे, निळाच आहे. मला कोणाच्याही सांगितलेल्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवायचाच नाहीये. महाराज, या गाढवाला समजवा की या गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे. खूप झालं.
गवत हिरवं आहे, गवत निळं आहे. खूप वेळापासून तुमचं हेच सुरू आहे. याशिवाय तुमची काही तक्रार आहे का? अन्य काही नाही. या गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे एवढंच मला म्हणायचं आहे. गवताचा रंग तर निळाच आहे. हा, तुम्हा दोघांनाही जे योग्य वाटलं ते तुम्ही सांगितलं आहे. पण आता अंतिम निर्णय राजा सिंहाचा आहे. ऐका, बिबट्याने 6 महिने शांतता पाळावी. कुठल्याही दुसऱ्या जनावराशी बोलावं नाही आणि डरकाळी फोडावी नाही. हा कसला न्याय आहे? गाढव परत जाऊ शकतो. मी खूप खुश आहे महाराजा. जरी आमच्या दोघांमध्ये खूप मोठं भांडण असलं, जे की मारामारीपर्यंत जाऊ शकलं असतं, पण मी जिंकलो. धन्यवाद. आता मी येतो. निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे, निळा आहे, निळा आहे, गवताचा रंग निळा आहे. मी खरं बोललो तर मला शिक्षा, आणि तो गाढव जो काहीही बरळत गेला त्याला असंच जाऊ दिलं. तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं की या गवताचा रंग हा हिरवा आहे, तरीही तुम्ही मला शिक्षा का केलीत? गवताचा रंग हिरवाच आहे. मला हे आधीपासूनच माहिती आहे. तुझ्या शिक्षेचं कारण हे आहे की एक ज्ञानी आणि सक्षम तुझ्यासारख्या शक्तिवान जीवानी एका मूर्ख गाढवासोबत चर्चा करून वाद घालून आपला अमूल्य वेळ वाया घालवला. एवढंच नाही, तू एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्याकडे आला, माझाही वेळ घालवला. तुझ्या मिळालेल्या शिक्षेचं कारण आता तुला कळलं?